ओम काळेश्वरी. आज माझा शिष्य रोहित आव्हाड हा छत्रपती संभाजीनगरवरून परडी सारवण्यासाठी आलाय. आता परडी सारवायला मी गायचं शेण, गोमतर, दही, दूध, लिंबाचा रस, हळद, कुंकू, त्यात थोडीशी साखर, थोडं मध टाकले आणि हे सगळं एकत्र करून घेतले. आणि आता मी त्याची परडी सारवत येणार आहे. ही परडी पहिली त्याच्या आईच्या हातावरती होती. आई माझी शिष्य आहे, त्यामुळे तीच परडी त्याच्या हातावरती दिलेली आहे. आणि आज या ठिकाणी आपण परडी सारवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी गायच्या शेणाने आणि शक्यतो गावरान गायचं शेण पाहिजे आणि त्या शेणाने परडी सारवायची आहे. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी.